जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट. कटरा आणि वैष्णवदेवी इथे सुरक्षा कडक. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असल्यामुळे विशेष खबरदारी. संपूर्ण यात्रा मार्गावर अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती. ऑपरेशन सिंदूर हे ट्रम्पच्या दबावामुळे गुंडाळण्यात आलं. संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका. इराणचा आदर्श एकदा नक्की घ्यावा, संजय राऊतांचा टोला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी स्ट्रॉंग रूममधून मतपेट्या देण्यास सुरुवात. मतपेट्या गावागावातल्या सर्व बूथ केंद्रावरती पोहोचवल्या जाणार. निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. उद्या होणाऱ्या मतदानासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात 2 आरोपींसाठी अटक वॉरंट काढण्याचे कोर्टाचे आदेश. कैलास यादव, गजेंद्र पांडेंविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढण्याचे आदेश. 20 वर्षांनंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे रोजी जाहीर होणार. कळंबोली इथे पवनराजे निंबाळकरांसह त्यांच्या चालकाची हत्या झाली होती. बेंगळुरूमध्ये सरप्राईजचा बनाव रचून प्रियकराला जिवंत जाळलं. लग्नासाठी नकार देत असल्यामुळे प्रेयसीकडनं प्रियकराची निर्घृण हत्या. रागातून आणि सुडाच्या भावनेतून प्रेयसीनं कथितरित्या कट रचला. बेंगळुरू पोलिसांकडनं आरोपीला अटक. कोल्हापुरात व्याजानं दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी महिलेवर अत्याचार. गडमुडशिंगीमधील धक्कादायक घटना. 2 लाख रुपयांच्या वसुलीसाठी अत्याचार करून महिलेचे नग्न व्हिडिओ काढले. महिलेचे व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना दाखवत त्यांना देखील मारहाण. मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात मनसे मैदानात. आजपासून मराठी भाषकांच्या रिक्षांवरती मला मराठी येतं असं फलक झळकणार. मराठीला विरोध करणाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी होऊ नये, मनसेकडनं आवाहन. TV9च्या रियालिटी चेकमध्ये डोंबिवलीमध्ये रिक्षावाल्यांची मुजोरी समोर. जास्त पैशाचं भाडं मिळत नसल्यामुळे भाडं नाकारणाऱ्या रिक्षावाल्यांचा सुळसुळाट. 2 दिवसांपूर्वी 100 रिक्षा थांबवल्या. पित्याला मुलासह तात्काळ ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची कारवाई शून्य. राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी.